नमस्कार, दुपारचे 12 वाजतायत. न्यूजरूम बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. सुरुवात करूयात हेडलाईन्स. मोदी शहांच्या डर्टी पॉलिटिक्सने राज्यातल्या डर्टी पॉलिटिशियनला सत्तेत बसवलं. फडणवीसांमुळेच राज्याचा राजकीय दर्जा घसरला. संजय राऊतांचा घणाघात. राज्यातल्या शाळांची उद्यापासून झाडाझडती. विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानांतर्गत 1 ते 13 ऑगस्ट दरम्यान विशेष मोहीम. शाळांमधल्या सुविधा तपासणार. रेशन दुकानातल्या धान्यांचं ऑफलाईन वितरण. पुरवठा विभागाचे आदेश. झी24 तासच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. पॉज मशीनचं सर्व्हर डाऊन झाल्यामुळे रेशन वितरणास येत होत्या अडचणी. ईडब्ल्यूएस अंतर्गत अर्ज भरणाऱ्या मराठा उमेदवारांच्या भरतीला तात्पुरती स्थगिती. इतर प्रवर्गातल्या उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा. झी24 तासच्या बातमीनंतर नाशिक जिल्हा प्रशासनाला जाग. बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश. 59 कर्मचाऱ्यांवर बनावट कागदपत्र सादर केल्याचा आरोप. कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला. राधानगरीचे 7 दरवाजे उघडले. दक्षिण रायगडमध्येही पावसाचा जोर. पुण्यातही पावसाचा अंदाज. खडकवासलामधून विसर्ग वाढवला. दादांना आम्ही विचारणार का मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून तुमची काय भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करा. आज बघा या महाराष्ट्रामध्ये नौकर भरत्या उरायल्या. पोलीस भरती आहे. त्या पोलीस भरतीमध्ये पण मराठा युवकांना डावले जात आहे. प्रत्येक ठिकाणी जे आमचं ईडब्ल्यूएस जे आरक्षण होतं ते पण चालले गेलेलं आहे. एकीकडे सरकार म्हणतं आम्ही तुम्हाला 10% आरक्षण दिलंय. कुठे ते 10% आरक्षण? त्याच्यामुळं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. तेच भूमिका घेऊन आम्ही सर्व पक्ष नेत्यांच्या घरी जाणार आणि त्यांना जाब विचारणार का तुमची भूमिका तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा. पोलिसांनी या ठिकाणी रोखलेलं आहे. आंदोलन तिकडे केलं मात्र आज तुम्हाला पोलिसांनी अडवण्यात आलंय. काय वाटतं की सत्तेत असणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी जातात म्हणून कुठे पोलीस तुमच्या माहितीचं एक गोष्ट सांगतो काय माहिती का? काल तुम्ही बघितलं असेल या राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेब काय म्हणाले होते काल का आम्ही भाजपची सुपारी घेऊन तिकडे आलेलो आहे. बरं का, आम्ही काही कोणाची सुपारी घेऊन या ठिकाणी आलेलो नाहीये. प्रत्येक पक्षाच्या घरी जाणार आम्ही. शरद पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, शरद पवार आणि नाना पटोले साहेब यांच्या पण घरी आम्ही जाणार आहे. तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी म्हणून. स्टँड देतो तुला आणि आम्हाला काय करावं तर केरे पाटलांचं सध्या देवगिरी बाहेर आंदोलन सुरू आहे. काल त्यांनी आंदोलन केलं होतं आणि मराठा आरक्षणासंदर्भात नेत्यांची भूमिका नेमकी काय आहे ती स्पष्ट करावी याच्यासाठी केरे पाटलांचं सध्या देवगिरी बाहेर आंदोलन सुरू. जवाब दो, जवाब दो. अजित दादा जवाब दो, जवाब दो, जवाब दो. अजित दादा जवाब दो, जवाब दो, जवाब दो. अजित दादा जवाब दो, जवाब दो, जवाब दो. अजित दादा जवाब दो. एक मराठा, एक मराठा. मराठा अखेर अटक करत आहे. अटक करत आहे. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. खरं तर मराठा आंदोलकांना पोलिसांनी गिरगावात अडवलंय. केरे पाटलांचं सध्या आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षणासंदर्भात पक्षाची तुमच्या भूमिका नेमकी काय आहे ती स्पष्ट करावी याच्यासाठी केरे पाटलांचे आंदोलन सुरू आहे. काल मातोश्री बाहेर सुद्धा त्यांनी आंदोलन केलं होतं आणि आज देवगिरी बंगल्याबाहेर त्यांचं आंदोलन करण्याचा मानस होता. मात्र गिरगावात पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे. पोलिसांनी त्यांना आणि मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय. मराठा आंदोलनासाठी रमेश केरे पाटील हे अजित पवारांच्या घराबाहेर आंदोलन करत होते. गिरगावात त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतले. मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभरातल्या नेत्यांची नेमकी भूमिका काय आहे ती त्यांनी पुढे येऊन स्पष्ट करावी अशी त्यांची मागणी आहे. सध्या गिरगावातली हे दृश्य पाहतो. या सगळ्या रमेश केरे पाटील आणि त्यांच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या बातमीवर आपली नजर असणारच आहे. तुर्तास वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी येते नाशिकमधून. नाशिकमध्ये मराठा तरुणांच्या भरतीला आता स्थगिती देण्यात आलेली आहे. अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. पोलीस दलातल्या भरती प्रक्रियेतील मराठा उमेदवारांना हा मोठा धक्का समजला जातो. राज्य पोलीस दल भरती प्रक्रियेत एसीबीसी आणि ओबीसी ऐवजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून म्हणजेच ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या मराठा उमेदवारांची प्रकरणं स्थगित ठेवण्याचे आदेश देण्यात आले. ही प्रकरणं रद्द न करता स्थगित ठेवण्याचे आदेश प्रशिक्षण आणि खास पथक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार भटकर यांनी दिले. त्यातून बृहन्मुंबई लोहमार्ग हिंगोली पोलिसांना वगळण्यात आले. त्यामुळे तात्पुरत्या निवड यादीतल्या मराठा उमेदवारांना हा मोठा धक्का असून इतर प्रवर्गातल्या उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मात्र मोकळा ठेवण्यात आला. याबाबतचा आदेश अप्पर पोलीस महासंचालकांनी 16 जुलैला जाहीर केल्यानंतर अशा उमेदवारांना हमीपत्र बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र काही विद्यार्थ्यांनी याला नकार दिल्यामुळे अशा विद्यार्थ्यांची भरती आता थेट स्थगित करण्यात आली. तर हे प्रकरण काय पाहूया. पोलीस भरतीमध्ये ईडब्ल्यूएस मधल्या मराठा समाजातल्या उमेदवारांना तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची माहिती आहे. 30 जुलैला तात्पुरत्या स्थगितीचे आदेश देण्यात आले. उमेदवारांकडून हमीपत्र घेण्याची सूचना देण्यात आली. हमीपत्र देण्यास 4 उमेदवारांनी नकार दिला. शासन निर्णय होईपर्यंत उमेदवारी स्थगित करण्यात आली. आता पुढची महत्त्वाची बातमी आहे विजय वडेट्टीवार यांच्या संदर्भातली. सुधाकर शिंदे यांनी जे निर्णय घेतले होते त्या सगळ्या निर्णयांची चौकशी करा अशी मागणी आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे. सुधाकर शिंदेंना कालावधी वाढवून देण्यास केंद्राने आता नकार दिलेला आहे. सुधाकर शिंदे हे बीएमसी मधले अतिरिक्त आयुक्त आहेत आणि त्यांच्या कालावधी वाढवून देण्याला केंद्राने नकार दिला. या सगळ्यानंतर आता विजय वडेट्टीवारांनी एक महत्त्वाची मागणी केली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुधाकर शिंदेंच्या बदलीवरून राज्य सरकारवर टीका केली. सुधाकर शिंदेंनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली. तसंच 8 महिन्यात त्यांनी घेतलेले निर्णय सरकार रद्द करणार का असा सवाल देखील वडेट्टीवारांनी विचारला. तर सुधाकर शिंदे यांनी जे काही निर्णय घेतले होते त्या सगळ्या निर्णयांची चौकशी करा अशी मागणी आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे. खरं तर ते बीएमसी मधले अतिरिक्त आयुक्त आहेत आणि त्यांच्या सगळ्या निर्णयांची चौकशी करा अशी मागणी आता विजय वडेट्टीवार यांनी केली. आणि जे काही त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये निर्णय घेतले होते त्या सगळ्या निर्णयांची सरकार पडताळणी करणार का असा सवाल सुद्धा वडेट्टीवार यांनी सरकारला केलेला आहे. सुधाकर शिंदे यांचा कालावधी वाढवून देण्यास खरं तर केंद्राने आता नकार दिलेला आहे आणि त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय. सरकारला अनेक सवाल त्यांनी विचारलेले आहेत. सुधाकर शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात जे काही निर्णय घेतले होते त्या निर्णयांची चौकशी होणार का आणि ते निर्णय रद्द केले जाणार का असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विचारला. आता बातमी संजय राऊतांची आहे. संजय राऊत यांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेची बातमी आहे. देवेंद्र फडणवीस जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून राजकारणाचा स्तर घसरलाय अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि तेव्हापासून राजकारणाचा दर्जा घसरला असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय. मोदी शहांच्या डर्टी पॉलिटिक्सने राज्यातल्या डर्टी पॉलिटिशियनला सत्तेत बसवलं. राज्यात विषाचा प्रवाह निर्माण करण्यामध्ये भाजपच्या 2-4 नेत्यांचा सहभाग आहे. त्यामुळे राज्याच्या इतिहासात त्यांची नावं काळ्या कुट्टशाहीने लिहिली जातील अशी टीका राऊतांनी केली. तर अजित पवार हे बारामतीचे नवे विष्णुदास आहेत असा टोलाही राऊतांनी लगावला. महाराष्ट्रातला राजकारणाचा दर्जा देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून घसरला गेला.
या राज्याची संस्कृती, संस्कार, अभिरुची ही आम्ही अनुभवलेली आहे. मोदी शहांच्या डर्टी पॉलिटिक्सनं महाराष्ट्रामध्ये डर्टी पॉलिटिशियनना जे सत्तेवर बसवलं, त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये भाषेचा, संस्कृतीचा सगळा दर्जा घसरत गेला. महाराष्ट्रात विषाचे प्रवाह निर्माण करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या या 2-4 नेत्यांचा फार मोठा सहभाग आहे आणि राज्याच्या इतिहासात यांची नावं काळ्या कुट्ट सायने लिहिली जातील. जे आपले नवे विष्णुदास आहेत बारामतीचे, विष्णुदास यासाठी म्हणावं लागेल कारण विष्णूचे 13वे अवतार दिल्लीत आहेत. विष्णूचे 13वे अवतार दिल्लीत आहेत, त्याच्यामुळे विष्णुदास. आणि त्यांची जी आता नाट्यकला समोर आलेली आहे, अभिनय, या अभिनय कलेमधलं नेपथ्य, दिग्दर्शन, पडद्यामागची पटकथा हे सुद्धा आता हळूहळू बाहेर येईल. वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. दिल्लीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात नरेटिव्ह सेट केल्याच्या विधानावरून आता तटकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. सुनील तटकरे फिरता रंगमंच आहे, त्यांच्यामुळे अजित पवार अडचणीत आलेत असा आरोप संजय राऊत यांनी केला. तर फिरता रंगमंचचा नेमका अर्थ काय असा सवाल आता तटकरे यांनी केला. संजय राऊत यांनी सुनील तटकरेंवर हल्लाबोल केला होता. सुनील तटकरे हे फिरता रंगमंच आहेत अशा पद्धतीची टीका संजय राऊतांनी केली होती. दरम्यान यावरून फिरता रंगमंच म्हणजे नेमकं काय असा सवाल आता तटकरे यांनी उपस्थित केला. दिल्लीत अजित पवार यांच्या विरोधात नरेटिव्ह सेट केल्याच्या विधानावरून राऊत आणि तटकरे यांच्यामध्ये सध्या आरोप प्रत्यारोप सुरू झाले. सुनील तटकरे हा एक फिरता रंगमंच आहे. मी आज म्हटलं आहे की काल अजित पवार यांना अडचणीत आणण्याचं काम या फिरत्या रंगमंचाने केलेलं आहे. काही गोष्टी गोपनीय असतात ना, चोरानं चोरासारखं वागावं. ज्याने गुन्हा केला आहे त्याने कायम तोंड लपवतच फिरलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. गद्दारानं बरं का, जे गद्दार आणि बेईमान आहेत त्याने उगाच स्वाभिमानाचा आणि इमानदारीचा आवडून फिरलात तर तुम्ही अडचणीत याल. फिरता रंगमंचाचा अर्थ नेमका काय कळत असेल संजय राऊतांना तो त्यांनी सांगावं, कारण ते एक लेखक आहेत. एकेकाळी ते चांगलं उत्तम लिहायचे, त्याच्याबद्दलचा आम्हाला आदर आहे. पण अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांची लेखणी इतक्या खालच्या दर्जाला गेलेली आहे की ती आता वाचनीयसुद्धा त्या ठिकाणी राहिलेली आहे. गद्दारी कुणी केली महाराष्ट्राच्या जनतेशी 2019 सालामध्ये, आणि त्या गद्दारीचे शिलेदार कोण होते, सरदार कोण होते हे सर्वांना नक्की माहिती आहे. आता काँग्रेसच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दिल्लीमध्ये काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक झालेली आहे. या बैठकीला सोनिया गांधी यांनी मार्गदर्शन केले. आगामी 4 विधानसभा निवडणुकीत एकत्रित सामोरे जाण्यासंदर्भात त्यांनी संवाद साधला. विजयाचा रथ पुढे नेत राहायचंय असं त्यांनी यावेळी म्हटलंय. 4ही विधानसभा काँग्रेसनं जिंकल्या तर त्याच्या देशाच्या राजकारणावर व्यापक परिणाम होईल असं सोनिया गांधी यांनी म्हटलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान काँग्रेसच्या संसदीय दलाची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि यावेळी सोनिया गांधी यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. काँग्रेसच्या विजयाचा रथ असाच पुढे न्यायचा आणि जर आपण जिंकलो तर याचा देशाच्या राजकारणावर व्यापक परिणाम होईल असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान सोनिया गांधी यांनी एनडीए सरकारवर टीका केलेली आहे. महागाई, बेरोजगारी हे प्रश्न सरकारला दिसत नाहीत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आरएसएस कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या सहभागाबाबत देखील त्यांनी चिंता व्यक्त केली. जम्मू काश्मीरमधल्या वाढत्या दहशतवादी घटनांवरून देखील त्यांनी टीकास्त्र डागलं. जातीय जनगणना करण्याची सरकारची तयारी नाहीच आहे. पेपरफुटी प्रकरणात देखील सरकार पूर्णपणे अपयशी ठरले. लोकसभेत फटका बसून देखील भाजपनं काहीच धडा घेतलेला नाही असं सोनिया गांधी यांनी म्हटलं. तर अशा पद्धतीनं सोनिया गांधी यांनी एनडीए सरकारवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळतं. सरकारला बेरोजगारी आणि महागाईची चिंता नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे.
आता एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। दिव्यांग प्रमाणपत्रासाठी काही उमेदवारांनी मोठमोठे प्रताप केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दिव्यांग प्रमाणपत्र मिळावं यासाठी उमेदवारांनी क्लुप्त्या लढवल्यात। दिव्यांग प्रमाणपत्रासाठी कानात वॅक्स, डोळ्यामध्ये ड्रॉप्स घालण्यात आले होते। एमपीएससीच्या आदेशानुसार आता उमेदवारांची फेरपडताळणी केली जाणार आहे। जी 24 तासकडे उमेदवारांच्या फेरपडताळणीची माहिती आहे। दिव्यांग उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आता वर्तवली जाते। वैद्यकीय पडताळणीनंतरच कागदपत्रांच्या पडताळणीची देखील गरज आहे। दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उमेदवारांनी अनेक प्रताप केल्याचं आता समोर आलंय। यामध्ये कानात वॅक्स घालणं, डोळ्यात ड्रॉप्स घालणे असे प्रताप या उमेदवारांनी केलेत। एमपीएससीच्या आदेशानुसार उमेदवारांची फेरपडताळणी केली जाणार आहे। आणि या उमेदवारांनी नेमके काय काय प्रताप केलेले आहेत त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, खरं तर दिव्यांगांचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी अतिशय मोठमोठ्या क्लुप्त्या लढवण्यात आल्यात। नेमकं उमेदवारांनी काय काय केलं? उमेदवारांनी असंख्य असे प्रताप केलेले आहेत। खरं म्हणजे पूजा हे जे काही प्रकरण कलेक्टर जिल्हाधिकारी पूजांच्या बाबतीत झालं त्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर तिने सुद्धा दिव्यांग प्रमाणपत्र हे खोटं असल्याचं असं म्हटलं होतं। मात्र ते सध्या तरी अजून ते वादातीत आहे, त्याचा तपास सुरू आहे। मात्र आत्ता जर आपण बघितलं तर एमपीएससीमध्ये एकूण 9 उमेदवारांची फेरपडताळणी म्हणजे फेरवैद्यकीय तपासणी या ठिकाणी केली गेली। यामध्ये त्यांचं अपंगत्व आहे की नाही याकडे लक्ष प्रामुख्याने या तपासणीमध्ये होतं। यामध्ये जे काही प्रयत्न करण्यात आले म्हणजे जे नोकरी त्यांनी मिळवली होती ती संशयात येत होती, त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी होत्या। मात्र ही जी पडताळणी करण्यात आली या पडताळणीमध्ये अनेक जणांनी आपले जे दिव्यांगाचं सर्टिफिकेट आहे ते खरं दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रताप या ठिकाणी केले। डॉक्टरांना फसवण्यासाठी कानामध्ये वॅक्स टाकलं जेणेकरून त्यांची ऐकण्याची क्षमता ही कमी आहे हे दाखवलं जाईल। त्याचबरोबर डोळ्यांची बघण्याची दृष्टी जी आहे ती कमी आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी काही ड्रॉप्सचा वापर केला। अशा अनेक विविध गोष्टी या ठिकाणी केल्यात। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी यांनी खोट्या दाखल्यांचा वापर केलेला आहे, खोट्या आधार कार्डचा वापर केलेला आहे। आधार कार्डवर आपले पत्ते वारंवार बदलले आहेत। जर नाशिक जिल्ह्यामध्ये मिळत नसेल तर नाशिक शहरात मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, नगरमध्ये मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, पुण्यामध्ये मिळवण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कुठे आपल्याला यंत्रणा भेदता येते, कुठे आपल्याला जास्तीत जास्त 40% अपंगत्व दिसेल आणि आपल्याला नोकरी मिळेल याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। म्हणजे त्यामुळेच केवळ वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा वैद्यकीय पडताळणी करणं गरजेची नाही तर इतर कागदपत्रांची सुद्धा शहानिशा होणं आता आवश्यक आहे। या दृष्टीने शासनानं याकडे लक्ष देण्याची गरज आहे। योगेश, आता खरं तर कशा पद्धतीने हे उमेदवार अडचणीत येऊ शकतात, काय नेमकी कारवाई केली जाऊ शकते? आता जो अहवाल आहे तो एमपीएससीला सादर करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करून ते किती दिव्यांग आहेत याबद्दलचा रिपोर्ट या ठिकाणी देण्यात येईल। मात्र पुढच्या काळामध्ये केवळ आता ही दिव्यांग पडताळणी होईल असं नव्हे तर त्यांचे इतर जे उद्योग आहेत, आधार कार्ड तपासलं जाईल, पॅन कार्ड तपासलं जाईल, इतर आर्थिक दुर्बल आहेत का, प्रवर्गामध्ये जे त्यांनी प्रमाणपत्र सादर केली आहेत ती आहेत का, या सर्व गोष्टींचा शहानिशा करण्यात येईल आणि त्यानंतर एमपीएससी याबद्दलचा निर्णय घेणार आहे। तर म्हणजे केवळ दिव्यांग प्रमाणपत्र तयार करणं हा खूप मोठा उद्योग या नोकरी मिळवण्यासाठी, शासकीय नोकरी मिळवण्यासाठी केला जातोय। यासाठी कोट्यावधी रुपये मोजले जात आहेत। काही एका प्रकरणात तर 15 ते 20 लाख रुपये प्रमाणपत्र देण्यासाठी घेण्यात आल्याची चर्चा ही आरोग्य क्षेत्रामध्ये आहे। त्यामुळे एकूणच हे सर्व पडताळणी झाल्यानंतर या उमेदवारांच्या नोकऱ्या सुद्धा पणाला लागू शकतात। त्यांना तहसीलदार पद जे काही पद शासकीय पदं मिळाली आहेत ते त्यांना गमवावं लागू शकतं। नक्कीच योगेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर दिव्यांग प्रमाणपत्रासाठी उमेदवारांनी अशा पद्धतीने प्रताप केले होते, त्यामुळे पुढे त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। दरम्यान या दिव्यांग प्रमाणपत्रासाठी उमेदवारांनी नेमके काय प्रताप केले होते ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। दिव्यांग उमेदवारांकडून कानात वॅक्सचा वापर करण्यात आला होता। ऐकण्याची तीव्रता मापन यंत्रावर कमी करण्याचा प्रयत्न केला होता। तर दृष्टी क्षमता क्षीण दाखवण्यासाठी ड्रॉप्सचा वापर करण्यात आला होता। मानसोपचार सुरू असल्याचं दाखवण्यासाठी काहींची विमर्शक वागणूक पाहायला मिळाली। वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी आधार कार्डवर वेगवेगळे पत्ते देण्यात आले होते। अपंगत्वाची 40% मर्यादा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या शहरांचा आणि पत्त्यांचा वापर करण्यात आला होता।
खोटे भाडेकरू अॅग्रीमेंट तयार केल्याचं देखील उघड झालंय। आता बातमी आहे झी 24 तासच्या इम्पॅक्टची। झी 24 तासनं बातमी दाखवली होती आणि त्याचा इम्पॅक्ट आता पाहायला मिळतो। 59 कर्मचाऱ्यांवर, दिव्यांग कर्मचाऱ्यांवर आता कारवाईचे आदेश देण्यात आले। जिल्हा परिषदेतल्या 609 दिव्यांग कर्मचाऱ्यांपैकी 59 कर्मचाऱ्यांवर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा संशय आणखी गडद झाला। या कर्मचाऱ्यांकडून रुजू झालेल्या तारखेपासून दिव्यांग भत्ता, विशेष सोयी सवलती, सुविधा, घेतलेले आर्थिक फायदे, पदोन्नती रोखण्यासोबत व्यवसाय कर, आयकरातल्या सवलती वसूल करण्याचे आदेशही देण्यात आले। वारंवार लेखी सूचना देऊन देखील दिव्यांग कर्मचाऱ्यांनी आपलं UDID सादर केलं नव्हतं। तसंच महिनाभर मुदत देऊन देखील वैद्यकीय पडताळणीला टाळाटाळ केली होती। आता झी 24 तासनं बातमी दाखवल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालंय। त्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत शासकीय सेवेतल्या सर्व विभागांना सेवेतल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव देण्यात आला। आता राज्यातल्या इतर काही महत्त्वाच्या बातम्यांचा आपण धावता आढावा घेऊया। पुण्यात पुढच्या काही तासात मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। हवामान तज्ज्ञांकडून पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली। पुण्यातल्या अनेक सखल भागात पाणी साठण्याची शक्यता आहे। घाटप्रवण क्षेत्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं। पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी धरणं 100% भरायला सुरुवात झाली। मुसळधार पावसामुळे धरणातला पाणीसाठा झपाट्यानं वाढतोय। त्यामुळे आता पुणेकरांची वर्षभराची पाणी चिंता मिटणार आहे। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवण्यात आलाय। 16,247 क्युसेक एवढा विसर्ग वाढवलाय। पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येईल असं सांगण्यात आलं। सिंहगड किल्ला एक आठवडा पर्यटकांसाठी आता बंद राहणार आहे। किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। सध्या दरड हटवण्याचं काम सुरू झालंय। त्यासाठी आठवडाभराचा वेळ लागण्याची शक्यता आहे। पुण्यातल्या पुराच्या अभ्यासासाठी त्रिसदस्यीय समिती नेमणूक करण्यात आली। खडकवासला धरणातून नदीपात्रात विसर्ग केल्यानंतर निर्माण झालेल्या पुराच्या कारणांचा अभ्यास करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। समिती याचा अभ्यास करून 7 दिवसात अहवाल सादर करणार। उजनी धरण 50% अधिक भरले। अवघ्या 5 दिवसात उजनी धरणात 27.59 TMC पाणीसाठा जमा झालाय। उजनीमध्ये एकूण 91.64 TMC इतका पाणीसाठा जमा झालाय। आता उजनी धरण 100% भरण्यासाठी केवळ 26 TMC पाण्याची गरज आहे। दक्षिण रायगडमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळतोय। पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। दस्तुरी नाका भागात पाणी शिरायला सुरुवात झाली। शासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। रायगडच्या पोलादपूर कुडपण मार्गावर दरड कोसळली। क्षेत्रपाळ गावाजवळ डोंगरातून दगड रस्त्यावर आला। त्यामुळे कुडपण मार्गावरची वाहतूक ठप्प झाली। कुडपण गावातून पोलादपूरकडे निघालेली एसटी बस अडकून पडली। त्यामुळे विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय। राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे। त्यामुळे राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले। धरणातून 11,000 क्युसेकचा विसर्ग सुरू झाला। त्यामुळे भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। अकोला जिल्ह्यातल्या पातूर आणि बार्शी टाकळी तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली। त्यामुळे मोरणा नदीला पूर आलाय। मोरणा नदीची पाणी पातळी वाढल्यानं राजेश्वर सेतू पाण्याखाली गेलाय। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। तर या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच न्यूजरूम बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत रहा झी 24 तास।